नमस्कार मैत्रिणींनो. लाजवाब शाही शेवई खीर. हा 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 किती सुंदर लागते ही शेवई खीर. बघा तर करून एकदा तुम्ही. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. तर आता हे शेवई बारीक आहे. ही बारीक शेवई आपण एक वाटीभर घेतलेली आहे आणि गॅसवर पातेलं ठेवून गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि 1 वाटी शेवईचा चुरा आपण त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. छान परतून घेतलेला आहे. आता ही शेवई तशी तर भाजलेलीच असते, पण तरीसुद्धा आपण थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गरम दूध घालायचे किंवा गार घातलं तरी चालेल आणि ही शेवई आपण छान परतून घ्यायची, जेणेकरून ती छान शिजली गेली पाहिजे. एकदम शेवई मऊसूत मिळून आली पाहिजे. अशा प्रकारे आपण ही शेवई शिजवून घेऊयात. हे बघा, आता ही छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असले तर घाला, नको असले तर नाही घातले तरी चालतील. तर बदाम आहेत आणि काजू, हे पिस्ते आणि मनुके. आता त्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत, बदाम आणि पिस्त्याचे. ते आपण आता सगळे त्यामध्ये खिरीमध्ये घालूयात आणि परत छान परतून घेऊयात. आता ही घट्ट झालेली खीर आहे, त्यामध्ये आपण परत दूध घालायचं आहे. साधारण 2 वाट्या दूध आपण त्यामध्ये घालणार आहे. तुम्ही बघू शकता, अशी ही एवढी पातळ खीर आपण ठेवायची आहे. आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि साखर पाऊण वाटी घालणार आहे. ज्यांना जास्त गोड हवं असेल त्यांनी अजून थोडीशी साखर वाढवली तरी चालेल आणि ज्यांना कमी हवे असेल तर थोडीशी कमी घातली तरी चालेल. अशी पाऊण वाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे. आता परत आपण ती छान हलवून घेऊया, म्हणजे मग ती मिक्स होईल, एकजीव होईल. आणि साखर विरघळल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरचा वास गरम ह्याच्या घातल्यामुळे कमी होतो, म्हणून थोडंसं थंडपणा आल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. आता ही अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आता परत आपण ती हलवून घेऊया, म्हणजे मग छान मिक्स होईल. अशी ही आपली शाही खीर बघा किती छान तयार आहे. आता यामध्ये कुणाला आवडत असेल तर त्यामध्ये मलाई, दुधावरची मलाई घाला, म्हणजे साय. ज्यांना आवडत नसेल त्यांनी नका घालू, कारण साय ही बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यामुळे ज्यांना आवडत नाही त्यांनी घातली नाही तरी चालेल, पण साईमुळं दाटपणा आणि खिरीला एक वेगळी चव येते. आता ही खीर तयार झालेली आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. ही बघा, शाही खीर आपली तयार आहे. नक्की करून पहा. धन्यवाद.